हॅलो स्टुडंट, वेलकम अगेन. या आधीच्या व्हिडिओत आपण थोर पुरुष या पाठाद्वारे लोकमान्य टिळक, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, वीर सावरकर अशा अनेक थोर पुरुषांविषयी माहिती अभ्यासली. त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि त्यांना हे थोरपण किती अगाध परिश्रमाने मिळालेलं आहे हे जाणून घेतलं. आता आपण थोर पुरुष या पाठावरील स्वाध्याय अभ्यासाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आपण या पाठात आलेले काही शब्द आणि शब्दार्थ अभ्यासूया आणि त्यानंतर प्रश्नोत्तरांकडे वळूया. या पाठामध्ये आपल्याला थोर, कैवारी, राज्यघटना, देशभावना, शिक्षण, वंदन, वाचा आणि म्हणा, रीड अँड से शब्द आहे थोर. शब्द आहे थोर. त्याच्यानंतर शब्द आहे कैवारी. शब्द आहे कैवारी. शब्द आहे कैवारी. राज्यघटना, देशभावना, शिक्षण, वंदन अशा प्रकारचे शब्द आपल्याला लिहिण्यासाठी आणि वाचण्यासाठी आलेले आहेत की जेणेकरून आपण त्या शब्दांचा सराव केला पाहिजे. यानंतर शब्दार्थ, ग्लोसरी. शब्दार्थांमध्ये मराठी मुलूक म्हणजेच महाराष्ट्र, आपल्या महाराष्ट्राविषयी यामध्ये माहिती दिलेली आहे. त्याला शब्द वापरण्यात आलेला आहे मराठी मुलूक. नंतरचा शब्द आहे कैवारी. नंतरचा शब्द आहे कैवारी. बेनिफॅक्टर म्हणजे हितचिंतणारा, शुभ करणारा, ज्याला दुसऱ्यांच्या चांगलेपणाची कदर आहे, जाणीव आहे, असा कैवारी. यानंतरचा शब्द आहे दलित. दलित, डाऊन ट्रॉडन. DOWNTRODDEN, डाऊन ट्रॉडन. दलित गरीब किंवा ज्यांच्याकडे काही नाही आहे, जे बऱ्याचशा सोयींना वंचित आहे, असे दलित. राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन. दलित, डाऊन ट्रॉडन. DOWNTRODDEN, डाऊन ट्रॉडन. दलित जे समाजातील इतर सुखसुविधांपासून वंचित आहेत, असे. राज्यघटना, पुढचा शब्द आहे राज्यघटना. कॉन्स्टिट्यूशन, CONSTITUTION, कॉन्स्टिट्यूशन. त्यानंतरचा शब्द आहे जागे केले, अवेक्ड. स्पेलिंग बघा, AWAKENED. इथे ED हा उच्चार आपण सायलेंट करतो, म्हणजे अवेक्ड. यानंतरचा शब्द आहे देशभावना, पॅट्रिऑटिझम. देशभावना, पॅट्रिऑटिझम. PATRIOTISM, देशभावना. त्यानंतरचा शब्द आहे लेखन, रायटिंग. WRITING, रायटिंग. आणि या ठिकाणी ग्लोसरीमधला शेवटचा शब्द आहे भाषण, स्पीच. SPEECH. असे हे काही शब्द आणि त्यांचे अर्थ या पाठाद्वारे आपण अभ्यासले. थोर पुरुष पाठावर
वाचण्यासाठी शब्द थोर, कैवारी, राज्यघटना, देशभावना, शिक्षण, वंदन आणि त्यानंतर आलेले शब्दार्थ. आता आपण वळूयात स्वाध्यायाकडे. आपल्या या थोर पुरुष पाठावरील स्वाध्यायामध्ये आपला हा प्रकारचा प्रश्न आहे. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये पहिला प्रश्न आहे, गरिबांचे कैवारी कोण होते? गरिबांचे कैवारी कोण होते? आपण पाठ अभ्यासलेलाच आहे. गरिबांचे कैवारी कोण होते? कुणाला जनतेची जास्त काळजी होती? जनतेविषयी सारासार विचार करणारे, त्यांना हवे नको ते पाहणारे, त्यांच्या गरजांचा विचार करणारे, त्यांना ही कल्पना, स्वतःचं स्वराज्य ही कल्पना सांगणारे, म्हणजेच बरोबर आपले आराध्य दैवत, हिंदू हृदय सम्राट छत्रपती शिवाजी महाराज. मग या प्रश्नाचं उत्तर काय देणार आपण? छत्रपती शिवाजी महाराज हे गरिबांचे कैवारी होते. छत्रपती शिवाजी महाराज हे गरिबांचे कैवारी होते. हे झालं या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आता आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. भारताची राज्यघटना कोणी तयार केली? भारताची राज्यघटना कोणी तयार केली? सोपं उत्तर आहे, भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. हे या प्रश्नाचं उत्तर. भारताची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली. यानंतरचा तिसरा प्रश्न आहे, समाजाला कोणी जागे केले? समाजाला कोणी जागे केले? आपल्या पॅरेग्राफमध्ये तुम्ही वाचलं असेल, महादेव गोविंद रानडे व गोपाळराव गोखले यांनी समाजाला जागे केले. मग आपल्याला उत्तर काय मिळतं? महादेव गोविंद रानडे व गोपाळराव गोखले यांनी समाजाला जागे केले. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? महादेव गोविंद रानडे व गोपाळराव गोखले यांनी समाजाला जागे केले. आता आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाकडे लक्ष दिले? ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशाकडे लक्ष दिले? पहा, आपल्याला उतारा होता पाठामध्ये. ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर पुरुषांनी मुलींचे शिक्षण व दलितांची सेवा याकडे लक्ष दिले. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळणार? ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुलींचे शिक्षण व दलितांची सेवा याकडे लक्ष दिले. मुलींचे शिक्षण मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओत पण स्पष्ट केलं की आपण आज जे काही स्वतंत्रपणे, निर्भीडपणे, आपल्या स्वेच्छेनुसार जे काही शिक्षण घेतो, याच्या मागे ह्या थोर व्यक्तींचे परिश्रम कारणीभूत आहेत. त्यांनी त्या काळी मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. शिक्षण हे सर्वांसाठी खुले करून दिले आणि त्याचाच परिणाम म्हणून आज आपण हे शिक्षण अनुभवत आहोत. मग ज्योतिबा फुले, गोपाळराव आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मुलींचे शिक्षण व दलितांची सेवा याकडे लक्ष दिले. आता यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील 4 थोर व्यक्तींची नावे लिहा. महाराष्ट्रातील 4 थोर व्यक्तींची नावे लिहा. तसं तर आपल्या पाठातून आपल्याला बऱ्याच व्यक्तींविषयी माहिती मिळाली, परंतु अनेक असे अजून लोक आहेत की त्यांनी आपल्याला, आपल्या महाराष्ट्राला, भारताला, संपूर्ण जगाला
समाज प्रबोधनाचं काम केलेले आहे, थोर अशी कार्य केलेली आहेत. तसं पाहता मी इथे पहा काही लिहिलेलं नाही आहे, इथे रिकामं ठेवलेलं आहे. बरोबर, का ठेवलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हीसुद्धा थोडासा विचार करायचा आहे आणि काही नावं तुम्हीसुद्धा लिहायची आहेत. तसं पाहता मी इथे उल्लेख करू शकते त्या महान व्यक्तींचा. त्यामध्ये सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, राजर्षी शाहू महाराज, त्याचप्रमाणे आत्ता जे सतत कार्य करत आहेत, समाज प्रबोधनाचं जे कार्य करत आहेत ते बाबा आमटे, सिंधुताई सपकाळ, अशी अनेक नावं आपल्यासमोर घेता येतील की ज्यांनी आपल्या समाजाला प्रबोधित करण्यासाठी, समाजाचं हित राखण्यासाठी बरेचसे प्रयत्न केलेले आहेत. मग या ठिकाणी आपला अ आणि आ हा प्रश्न सोडवून झाला. यानंतर आपला ई हा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरून वाक्य पूर्ण करा. रिकाम्या जागा भरून वाक्य पूर्ण करा. डॅश डॅश हे थोर राजे होते. अगदी लगेच तुम्हाला उत्तर येणार, छत्रपती शिवाजी महाराज हे थोर राजे होते. रिकाम्या जागी आपण काय लिहिणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज हे थोर राजे होते. 2. बाळ गंगाधर टिळक आणि दादाभाई नौरोजी यांनी डॅश डॅश व डॅश डॅश लोकांना शिक्षण दिले. मग आपण पाठामध्ये पाहूया. बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, वीर सावरकर यांनी देशभावना जागृत केली आणि त्यांनी लेखनातून व भाषणातून लोकांना शिक्षण दिले. मग आपल्याला रिकाम्या जागी काय लिहावं लागेल, बाळ गंगाधर टिळक आणि दादाभाई नौरोजी यांनी लेखनातून व भाषणातून लोकांना शिक्षण दिले. म्हणजे रिकाम्या जागी अनुक्रमे आपण लेखनातून आणि भाषणातून या 2 शब्दांचं लेखन करून आपली रिकामी जागा पूर्ण करणार आहोत. मग पहिल्या रिकाम्या जागेत आपण लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज. दुसऱ्या वाक्यात लिहिलं लेखनातून आणि भाषणातून. तिसरी रिकामी जागा, या थोर पुरुषांना आपण डॅश डॅश करूया. आपल्या पाठातल्या शेवटच्या ओळी होत्या, बाळ गंगाधर टिळक, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, वीर सावरकर यांनी देशभावना जागी केली. त्यांनी लेखनातून व भाषणातून लोकांना शिक्षण दिले. या थोर पुरुषांना आपण वंदन करूया. काय करूया, वंदन करूया. मग आपल्या रिकाम्या जागी कोणता शब्द येणार, वंदन. मग आपलं वाक्य तयार होणार, या थोर पुरुषांना आपण वंदन करूया. म्हणजे रिकाम्या जागी आपण कोणता शब्द लिहिला, वंदन. यानंतर आपण ई ह्या प्रश्नाकडे वळूया. खालील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ लिहा. पहिला शब्द दिलेला आहे सोल्जर, SOLDIER, सोल्जर. त्याचा आपण मराठी अर्थ सांगू शकतो, सैनिक, शिपाई, योद्धा. आता ही कल्पना तुम्हाला अगदी ज्ञात आहे. जिथे तिथे शिपायांचं कौतुक, सैनिक, योद्धे हे तुम्हाला माहितीच आहेत की ते आपल्या सीमेवर वेगवेगळी कार्य करत असतात. त्याच्यानंतरचा शब्द आहे नेव्ही, NAVY, नेव्ही. नेव्ही या शब्दाचा मराठी अर्थ आपण सांगू शकतो नौदल, नौदल. त्याच्यानंतर तिसरा शब्द आहे आर्मी, ARMY, आर्मी. आर्मी या शब्दाचा आपण मराठी अर्थ सांगू शकतो सैन्य, फौज, भूदल. म्हणजे सोल्जर सैनिक, नेव्ही नौदल आणि आर्मी सैन्य, फौज किंवा भूदल. यानंतर आपण ऊ या प्रश्नाकडे वळूया. ऊ हा प्रश्न आहे, खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. सेम मिनिंग वर्ड्स, सिनॉनिम्स, एकाच अर्थाचे शब्द. पहिला शब्द आहे थोर. थोर या शब्दाचा आपण समानार्थी शब्द सांगू शकतो महान, महान, ग्रेट.
दुसरा शब्द आहे मुलूक. मुलूक या शब्दाचा आपण मराठी अर्थ सांगू शकतो प्रांत, प्रदेश, इलाका. प्रांत, प्रदेश. तिसरा शब्द आहे देशभावना. देशभावना, देशभक्ती, देशप्रेम, देशाविषयीची आस्था, देशभावना. चौथा शब्द आहे वंदन. चौथा शब्द आहे वंदन. आपण त्याचा अर्थ लिहू शकतो नमन. आपण त्याचा अर्थ लिहू शकतो नमन. पाचवा शब्द आहे लेखन. लेखन म्हणजे रचना किंवा लिखित. मग खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. थोर, महान, मुलूक, प्रांत, प्रदेश, देशभावना, देशास्था, देशभक्ती, देशप्रेम, वंदन, नमन, लेखन, रचना. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. जसे की अनेक, एक. अनेक या शब्दातून आपल्याला जास्त संख्या असलेला बोध होतो. मग त्याच्या विरुद्ध म्हणजे त्याच्या अपोजिट वर्ड एक. गरीब विरुद्ध श्रीमंत. गरीब विरुद्ध श्रीमंत. तिसरा शब्द लहान. लहान विरुद्ध मोठा. लहान विरुद्ध मोठा. शिक्षित, अशिक्षित. शिक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपण सांगू शकतो अशिक्षित. अनेक विरुद्ध एक. गरीब विरुद्ध श्रीमंत. लहान विरुद्ध मोठा. शिक्षित विरुद्ध अशिक्षित. शिक्षित मीन्स एज्युकेटेड आणि अशिक्षित म्हणजे अनएज्युकेटेड, शिकलेला न शिकलेला. आणि पाचवा मित्र. मित्राच्या विरुद्ध. या ठिकाणी आपण शब्द लिहूया शत्रू. मित्राच्या विरुद्ध आपण शत्रू. मित्र म्हणजे फ्रेंड आणि शत्रू म्हणजे एनिमी. शत्रू. मित्र विरुद्ध शत्रू. वंदन विरुद्ध अवंदन. याचा समानार्थी शब्द सांगितला मी नमन. नमन. मित्र, शत्रू, वंदन, नमन. या ठिकाणी आपण अ, आ, ई, ई, उ असे सगळे स्वाध्याय प्रश्न सोडवून पाहिले. यावरून तुम्हाला आता प्रश्नोत्तरे लेखन हे अधिक सुलभ होणार आहे. मग या व्हिडिओच्या आधारावर तुम्ही तुमचे पुस्तक पान क्रमांक 23 आणि 24 पूर्ण करायचे आहे. त्याचबरोबर पाठ वाचन करून जास्तीत जास्त सराव करायचा आहे.